सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राइब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल दोन कोट्या मनाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर तसेच आदित्य साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातले एक आदित्य साहेबांवर बोलणारे सगळ्यात प्रथम नितेश राणे, त्यांचा आपण काल समाचार घेतला. आणि दुसरे नेते आहेत शिंदे गटाचे संजय शिरसाट. खरं तर संजय शिरसाटांना उत्तर देण्याची तेवढी गरज आहे का हा विचार मी करत होतो, पण मी कालच म्हणालो म्हातारी मेल्याचं दुःख नाही तो काळ सोकावतो. ह्यांना ह्यांची जाणीव करून द्यायला पाहिजे, ह्यांना ह्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. कारण तो काळ सोकावत गेला ना तर त्या काळाला थांबवणं कठीण होतं. त्यामुळे हे उत्तर देण्याचा माझा आजच्या व्हिडिओतला हा प्रयत्न. आता संजय शिरसाट, ज्या माणसाचं स्वतःचं मंत्रीपद, आता काल परवा त्या बातम्या ऐकल्यात भाकरी फिरणार म्हणे शिंदे गटातली, त्या भाकरी फिरल्यानंतर सगळ्यात पहिलं मंत्रीपद जर कोणाचं जाईल ना तर ते असेल संजय शिरसाटाचं. कारनामेच तेवढे केलेले आहेत या माणसाने. काल ज्या वेळेस शिवसेनेच्या आदित्य साहेबांवर जे वक्तव्य केलं की मॅच्युरिटी नाहीये, हा काही सांभाळू शकत नाही, आधी आपल्या घरात झाकून पाहावं, आपल्या घरात काय घडतंय ते पाहावं, आणि त्यानंतर एवढी 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 काथ्याकूट केलेली ही माणसं ज्यावेळेस दुसऱ्यावर बोलतात ते एक बोट असं दाखवताना ती 4-4 नाही 10-10 बोट तुमच्याकडे अशी वळलेली असतात, ती यांना दिसत नाहीत. जरा एकदा संजय शिरसाटाने काय विधान केलं तेवढं ऐका, पुढे मी माझं विश्लेषण करतो. मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळं देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा. आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे. तर शिवसेनेमध्ये उभाठामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जर पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड आहे, तो त्याच्यामध्ये इतरांना अधिकार नाहीच आहेत म्हणून नाही, परंतु राजासमोर बोलायचं कुणी हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि आदित्य ठाकरेमध्ये एवढं पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे असं मला वाटतही नाही. संजय शिरसाटाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक प्रसंग मागचे आले असतील. बघा, विचार करा, तुमच्या मनामध्ये ते मागचे प्रसंग अजून विसरले गेले नाहीत. या माणसांचे कसे विसरले जातात? एवढी म्हणजे त्या किरीट सोमय्याच्याही वर जाऊन एक पाऊल पुढे, एवढी मनामध्ये ती म्हणजे ती सगळी बेशर्मी बाजूला करायची आणि ताठमानेने अशी विधानं करायची. कुठून येतो हा आत्मविश्वास स्वतःविषयीचा मला माहित नाही. सगळ्यात प्रथम एक लक्षात घ्या, आज आपला मुलगा महाराष्ट्रामध्ये कशा नावाने प्रसिद्ध झाला हे अगोदर आपल्या घरात आपल्याला झाकून पाहायला हवं. म्हणजे ज्या मीडिया, ती एनडीटीव्ही ज्या वेळेस सगळ्या बातम्या दाखवत होती, मी एनडीटीव्हीची सगळ्यात पहिली एक बातमी तुम्हाला दाखवतो, अतिशय सुरेख बातमी. यांचे स्वतःची मुलं काय करतायत आणि हे दुसऱ्याची मुलं किती मॅच्युअर आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतात. सर्वप्रथम ही बातमी पहा. नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेनं काही गंभीर आरोप केलेत. सिद्धांत शिरसाट यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला, आपली फसवणूक केली असा आरोप या महिलेनं केलाय. आपल्याला नांदवायला नेलं नाही तर आपण पोलिसांमध्ये तक्रार करू असंही या महिलेनं सांगितलंय. संजय शिरसाट यांनी या सगळ्या बाबतीत काहीही बोलायला सध्या तरी नकार दिला. डोक्याला बंदूक लावून त्याचे व्हिडिओ काढणारे हे महाशय आहेत सिद्धांत संजय शिरसाट. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या या पुत्रानेच आपला विश्वासघात केल्याचा, छळ केल्याचा आरोप एका महिलेनं केला आणि तशी नोटीसच पाठवली. आता या नोटीशीत काय आरोप केले ते बघा. सोशल मीडियातून 2018 मध्ये सिद्धांत आणि जान्हवी यांची भेट झाली. चेंबूरच्या फ्लॅटवर भेटीगाठी झाल्या, शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सिद्धांतनं जान्हवीला लग्नासाठी विचारलं पण तिने नकार दिला. सिद्धांतने हातावर शरीरावर ब्लेडने जखमा करून घेतल्या.
डोक्याला पिस्तूल लावून गोळी मारून घेण्याच्या धमक्या दिल्या. 14 जानेवारी 2022ला सिद्धांत आणि जान्हवीचं बौद्ध पद्धतीनं लग्न झालं. सिद्धांतचे आई वडील, बहीण आणि इतर कुटुंबीय या लग्नाला उपस्थित होते. पण जान्हवी गर्भवती राहिल्यावर सिद्धार्थकडून गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. सिद्धांतची यापूर्वी 2 लग्न झाली असल्याची माहिती जान्हवीला मिळाली आणि ही माहिती मिळताच तिने सिद्धांतकडे विचारणा करताच त्याने माफी मागितली. पोलिसांकडे तक्रार केली तर मी गोळ्या घालून आत्महत्या करेन अशी धमकीही दिली. जान्हवी राहत असलेला फ्लॅट सिद्धांत यांनी विकून टाकला. कोणतेही संबंध ठेवले तर जान्हवीच्या कुटुंबाला संपवण्याची धमकीही दिली. वडील संजय शिरसाट यांच्या नावानं जान्हवीला धमकावल्याचा आरोप आहे. 20 डिसेंबर 2024ला जान्हवीनं अखेर शाहूनगर पोलिसात तक्रार दाखल केली. वडील मंत्री असल्यानंच कारवाई न झाल्याचा जान्हवीनं आरोप केला. जान्हवीच्या वकिलांनी तिला नांदायला न्या, अन्यथा कारवाई करू असा इशारा सिद्धांत शिरसाट यांना दिला. आणि हे सगळं दाखवल्यावर मात्र एनडीटीव्हीवर अशी काही बोटं उचलायची की एनडीटीव्ही आम्हाला कशी बदनाम करते, एनडीटीव्हीचा काय खेळ चालला आमच्या लक्षात येतोय. ज्यावेळेस एनडीटीव्हीचा खेळ तुमच्या लक्षात येतो त्यावेळेस तुम्ही जी विधानं करून करत असलेला खेळ हा उभ्या महाराष्ट्राच्या म्हणजे आमच्याच नाही शिवसैनिकांच्या सर्वसामान्यांच्या सुद्धा लक्षात येतो. जरा पहा ना एनडीटीव्हीला काय बोलत होते. पण उत्तर द्यायचं सोडून मंत्री साहेब आमच्यावरच कसे चिडतायत बघा. अहो तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी एकदा होऊ द्या ना, त्याचं होऊ द्या. तुम्ही एनडीटीव्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना, ती मला आम्हाला कळतंय. तुम्ही एनडीटीव्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचा हा त्रागा सुरू आहे, तो त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या अनुषंगाने. एवढं करून सुद्धा एनडीटीव्हीने काही यांचा पिच्छा सोडला नाही. जे सत्य आहे ते सत्य दाखवायची धमक त्यांनी दाखवली, त्याबद्दल एनडीटीव्हीचे आभारच मानतो. म्हणजे ह्यांच्या मुलांनी काहीही करायचं आणि त्यानंतर ज्यावेळेस प्रकरण अंगाशी शेकतात तेव्हा ह्यांनी म्हणायचं की आमच्या मुलांनी मराठी माणसाने व्यवसाय करू नये. म्हणजे ज्यावेळेस गोष्ट अंगाशी शेकते त्यावेळेस एक कार्ड वापरायचं, मराठीचं कार्ड वापरायचं. मराठी माणसाने व्यवसाय करावे, सर्व काही करावं, पण कुणाच्या जीवावर? आपल्या जीवावर करावं, आपल्या स्वतःच्या जीवावर करावं. याच्या त्याच्या हिश्श्याचं किंवा एखाद्या गैरमार्गाने जाऊन मराठी माणसाने कामं करावीत, याला तुमचं समर्थन असेल. जरा पहा ना काय हा डायलॉग मारला होता. राजकीय नेत्यांनी राजकारणात आलं की खोऱ्यानं पैसा कमवायचा, कोटीच्या कोटी संपत्ती गोळा करायची, तुफान प्रॉपर्टीज जमवायच्या, पोरा बाळांना पार अब्जाधीश बनवायचं, सगळ्या उद्योगधंद्यात आपले हातपाय पसरायचे. हा आता जणू नियम झालाय. बरं, या सगळ्यावर जर विरोधकांनी, माध्यमांनी सवाल उपस्थित केले तर मग मी अमुक जातीचा आहे म्हणून आरोप होत आहेत, मी अमुक धर्माचा आहे म्हणून आरोप करतायत, मी मराठी आहे म्हणून आरोप करतायत, असले बचाव फेकून मारायचे. ही सुद्धा सवय झाली आहे. राजकारणांच्या या निराजऱ्या खेळामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. नाव आहे संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री. या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मुलावर एका बाईनं फसवणुकीचे आरोप केले. अगदी दुसऱ्या दिवशी ते आरोप मागे घेतले आणि तिसऱ्या दिवशी या मंत्रीपुत्रानं 110 कोटी रुपयांचं हॉटेल 64 कोटींमध्ये आपल्या नावावर करून घेतलं. आता हे सगळं समोर आलं आणि मग शिरसाट काय म्हणतायत? मराठी माणसानं उद्योग करायचा की नाही? आता बोला. अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं. राजाच्या पोटी जन्मलेली ती पोरं नाही आहेत. म्हणून जर एखाद्या उद्योगाच्या दिशेने जात असेल, भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या, नंतर त्याच्यावर बोला. आता मी तुम्हाला हे ज्यावेळेस मराठीचं नाव निघालं, हे मराठीचं कार्ड ज्यावेळेस वापरलं गेलं, यांचं मी तुम्हाला 71व्या मजल्यावरचं घर दाखवतो. एबीपी माझाने ही शूटिंग घेतली होती, थोडी जुनी आहे. सौजन्य एबीपी माझा. एक सुंदर घर आहे. त्या घरासाठी हा माणूस काय बोलताना दिसतो, माझं स्वप्न होतं काहीतरी, मला वाटतं वडील बीएसटीत का कशात तरी कामाला आहेत आणि हे सुद्धा काही वेगळीच, म्हणजे आता रिक्षा चालवायचे काही मला माहित नाही, ते मी व्यवस्थित ऐकलेलं नाही. ह्यांचा व्यवसाय काय होता मला माहित नाही. पण मी रेल्वेने कधी तिकीट नाही काढलं. मला मुंबई आवडायची, ह्या मुंबईत माझं घर असायला पाहिजे, आलिशान घर असायला पाहिजे असं स्वप्न होतं.
अशी स्वप्न प्रत्येकाची असतात. म्हणजे मी यासाठी काहीही काथ्याकूट करेल, काही कुटाणा करेल. हा कुटाणा शब्द वापरलाय बरं का, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. कुटाणा, काही कुटाणा करेल. आता हा कुटाणा नेमका काय? हा कुटाणा आम्हाला नीट सांगा. तो कुटाणा आम्हाला लाखो युवकांना करायचा आणि त्याच कुटाण्यासह आम्हाला सुद्धा मुंबईत असे एक आलिशान घर पाहिजे. तो कुटाणा आम्ही सुद्धा करायला तयार आहोत. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. आणि सध्या मी उभी आहे ते संजय शिरसाट यांच्या घरातल्या गॅलरीमध्ये. या गॅलरीतनं तुम्हाला ही अख्खी मुंबापुरी बघायला मिळते. या मुंबापुरीमध्ये अनेक जण आपलं नशीब आजमावायला येतात. या मुंबापुरीतच महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, आर्थिक भविष्य लिहिलं जातं. आणि या सगळ्या भविष्याच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात, जे मंत्रालयामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य लिहितात, असे लोकप्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. संजयजी, तुमचं घर जेव्हा बघितलं मुंबईतलं, तेव्हा खरं तर सुरुवातीला बरंचसं राजकारण झालं, बरीचशी टीका झाली. मात्र तुमच्या या घरी आल्यानंतर, विशेषतः या गॅलरीत आल्यानंतर, जे मुंबईचं विहंगम दृश्य दिसतंय, जी एका दृष्टीमध्ये मुंबई सामावली जाऊ शकेल असं हे जे दृश्य आहे, तुम्ही हे रोज पाहताय. काय वाटलं या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर, किंवा हे घर विकत घेताना नेमकी काय भावना होती? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, ह्या घराच्या चर्चा अनेक होतील, परंतु हे माझं स्वप्न होतं. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पहिल्यांदा मी सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. माझ्या वडिलांनी ह्या मुंबईमध्ये बेस्टमध्ये जवळपास ड्रायव्हर म्हणून 25 वर्ष सर्व्हिस केली. चेंबूरला लाल डोंगरच्या एका झोपडीमध्ये राहणारं आमचं अख्खं कुटुंब होतं. माझा जन्म चेंबूरचा आहे आणि म्हणून ती गरिबी सुद्धा मी पाहिलेली आहे, ती मुंबई मी पाहिलेली आहे. वडील कधी मला घेऊन जायचे दादरच्या चौपाटीवर, आम्हा भावांना त्या समुद्रामध्ये कधी खेळवायचे. आणि हे सर्व पाहत असताना माझं एक स्वप्न होतं. मला एक असं वाटायचं की आपलं घर का नसावं मुंबईत. सगळ्यांचं स्वप्न असतं, मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मग आपलं घर का नसावं. ज्या मुंबईने आपल्याला मोठं केलेलं आहे, ज्याने आपल्याला रोजीरोटी दिली, माझ्या वडिलाला, माझ्या आई पण आणि माझे वडील पण दोन्ही काम करायचे, ज्यांनी आपल्याला पालन पोषण केलं, त्या मुंबईमध्ये आपलं घर असलं पाहिजे. काही असेल, काही कुठाने करू, परंतु आपण एक दिवस ही मुंबई पाहू. हे मनाला एक असं फिलिंग होते. मला मुंबई पाहायची. मी लोकलमध्ये फिरून मुंबई पाहिलेली, मी विदाउट तिकीट जाऊन मुंबई पाहिलेली. तिकीट काढत नव्हतो मी लोकलमध्ये, फिरायचो, पैसे नसायचे, फिरायचो, पाहायचो लोकांकडे, जाताना येताना त्यांच्या गाड्या पाहायचो, त्यांचे घरं पाहायचो. आणि असं वाटायचं की मला मुंबईमध्ये काही जरी झालं तर मला मुंबईला चांगलं घर करायचं, एक पण होता. बऱ्याच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना, विशेषतः जे कार्यकर्ता स्तरावरती काम करतात, त्यांना नेहमीच असा प्रश्न पडतो की आता आम्ही आयुष्यभर काही सतरंज्याच उचलायच्या का, आम्ही झेंडेच लावायचे का. तुमचा प्रवास हा सुद्धा सामान्य कार्यकर्ता ते आतापर्यंत आमदार म्हणून झालेला आहे. ज्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडतो की आयुष्यात माझी प्रगती होऊ शकत नाही, व्यक्तिगत आयुष्यात जी तुम्ही करून दाखवलेली आहे, त्या तरुणांना, त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल की केवळ तुम्ही प्रस्थापित राजकारणी असाल तरच तुमची प्रगती होईल, तरच तुम्हाला आर्थिक स्थैर्य येईल, असं काही असतं की खरोखर एक सामान्य कार्यकर्तासुद्धा तुमच्या इतका यशस्वी होऊ शकतो? नाही बघा, मी तर कार्यकर्त्याला हेच सांगत असतो, बाबा रे, हे काही माझं राजकीय, तर तुम्हाला सांगितलं स्टोरी, कोणतंही पाठबळ नव्हतं, कोणी माझा गॉडफादर नव्हता. संधी येते पण प्रत्येकालाच येते असतलं नाही. परंतु तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत असता, जाऊ द्या तुमच्यासारखे कुटाणे आमच्यासारख्या मराठी युवकांना नाही करायचे. तुम्ही काय कुटाणे केले तुमचं तुम्हाला माहीत असेल, ते तुम्हाला माहिती आणि देवाला माहिती. असो, त्या विषयात मला जायचं नाही. 71व्या माळ्यावर घरं घेण्याची आमची ऐपत नाही आणि आम्ही काहीही कुटाने करणार नाही. असो, हे दाखवायचं तात्पर्य असं, ज्यावेळेस आपण दुसऱ्यावर 4 बोटं उचलतो, एखाद्याचा मुलगा मॅच्युअर नाही हे सांगतो, त्यावेळेस आपण आपल्या घरात किती झाकून पाहिलं. म्हणजे आपण मंत्री आहात म्हणून आपण कुणावरही दबाव तयार कराल का? ज्यावेळेस ते प्रकरण बाहेर पडलं होतं, दुसऱ्याच दिवशी त्या महिलेने कशा प्रकारे माघार घेतली होती आपल्या केसमधनं, हे सुद्धा तुम्हाला पाहायला हवं. जरा पहा. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेनं गंभीर आरोप केले. जान्हवी असं या महिलेचं नाव आहे. मात्र आता जान्हवी यांनी आरोप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय.
मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये, हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे किंवा माझ्या नावाने कोणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार, असं जान्हवी यांनी म्हटलंय. तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही, त्यांनी मला कधीच फोन केला नाही, असंही त्या म्हणाल्या. मी जे काही हे नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे. मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे. हा विषय आज इथे क्लोज करते. मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये. हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे. मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही. जान्हवी यांनी काही काळापूर्वी सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते, छळवणुकीचे आरोप केले होते, मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले होते, आपल्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी त्यांनी अगदी प्रसंगी आत्महत्येची धमकी दिल्याचे आरोप केले होते. दरम्यान स्वतः सिद्धांत शिरसाट हे विवाहित व्यक्ती आहेत आणि महायुतीतल्या शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे प्रतिष्ठित नेते संजय शिरसाट यांचे ते चिरंजीव आहेत. हे असले कुटाणे आम्ही कधी केले नाहीत ना, आमच्याकडनं कधी होणार. आमची मॅच्युरिटी भले कमी असेल, तुमच्या भाषेत सांगण्यासारखी आमची मॅच्युरिटी नसेल, ती आमची बौद्धिक क्षमता नसेल, पण हे असले कुटाणे आम्ही कधी केले नाहीत. आणि कधीतरी आहे ना, जर मॅच्युरिटीच पाहायची असेल आपल्या चिरंजीवांना, चला चिरंजीवांना सोडून द्या, आपण स्वतः त्या आदित्य साहेबांच्या समोर कधीतरी एकदा बसा एखादा मुद्दा घेऊन आणि त्या मुद्द्यावर 1 to 1 होऊन जाऊ द्या एकदा. भले भले टिकले नाहीत त्यांच्या समोर, ज्यांना तुम्ही म्हणताय की जे हे मॅच्युअर नाहीत, भले भले त्यांच्या समोर टिकले नाहीत, आपण एकदा बसून पहा, 1 to 1 एखाद्या विषयावर चर्चा करा. कुठलाही विषय घ्या, अगदी जागतिक पातळीवरचा घ्या, अगदी तुमच्या छत्रपती संभाजीनगरातला घ्या. नाही त्यांनी तुम्हाला जागेवर लॉक केलं, लॉक, एखाद्या विषयाला लॉक कसं करतात हे पत्रकारांना चांगलंच माहितीये. नाही तुम्हाला त्यांनी जागेवर लॉक केलं ना, इकडे हलून देणार ना इकडे हलून देणार, तर सांगायचं. हे असल्या मॅच्युरिटीच्या गोष्टी, ते 110 कोटीचं हॉटेल 67 कोटी 64 कोटींना विकत घेणे इतकं सोपं नसतं. हे तुमच्या मंत्रिपदांचे फायदे घेऊन, ओळखींचे फायदे घेऊन हे असे व्यवहार करण्या इतकं, एखाद्याची मॅच्युरिटी काढणं इतकं सोपं नसतं. असो, मला वाटतं जो जायचा आहे तो संदेश पोचलेला असणार आहे. तुर्तास इथेच थांबतोय. जर याही पुढे काही विधानं आली तर याही वरची उदाहरणं आम्ही घेऊन येऊ. विधानं वर्सेस उदाहरणं हा सिलसिला चालू राहील. मग नितेश राणे असो, तुम्ही असो किंवा आणखी कोणी असो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.